आणि राक्षस पुढे पळायला वाली मागे पळतोय प्रभू आणि वालीच्या पाठीमागे मी पळतोय आणि तो राक्षस एका गुहेमध्ये गेलेला आहे आणि मी त्याच्या पाठीमागे वाली गेलेला आहे. वालीनं मला सांगितलं प्रभू सुग्रीवा मी त्याच्या सोबत युद्ध करतो एका गुहेमध्ये 15 दिवसात जर मी परत नाही आलो तर तू काय कर मी मेलो म्हणून समज. 15 दिवस महाराज वाट पाहिली 1 महिना पाहिली सुग्रीवानं वाट. प्रभू मी 1 महिना वाट पाहिली तरी आले नाहीत. परत आलो मी म्हणलं प्रजेला सांगितलं किष्किंधेच्या वाली माझा भाऊ मरण पावला त्याला मायावी राक्षसानं मारलं. पण किष्किंधेच्या लोकांनी मला राजा केलं दादा. 1 महिन्यानंतर वाली ते कशी तरी शिळा आडवी लावलेली बाजूला करून वाली आला. मी आसनावर बसलेला दिसलो त्यावेळेस जमलं आसनावर बसलेलो दिसलो की वालीनं सांगितलं सुग्रीवा तू मुद्दाम राज्यासाठी नाटक केलंस म्हणून देवा त्या वालीनं मला एवढं मारलं गद्यानं माझी पत्नी बी हिसकावून घेतली. मी त्यावेळेस पासून या सुवेळ पर्वतावर कुठं येतोय. तुम्ही कस काय प्रभू माझी पत्नी एका राक्षसानं नेली. सुग्रीव म्हणला हा आम्ही पाहिलं एक राक्षस घेऊन चालला होता आकाश मार्गानं त्यावेळेस ती स्त्री वाचवा धावा करत होती. पण त्यावेळेस एक असं गटुडं टाकलंय. मग प्रभू रामचंद्र म्हणले दाखवा ते गटुडं. मग दाखवलं तर त्या गटुड्यामध्ये कानातले कुंडल पायातले पैंजण सीता आई साहेबातले पाहिले आणि प्रभूने पाहिल्याबरोबर ओळखलं आणि सुग्रीवाला सांगितलं की आता तू काय कर वाली सोबत युद्ध करण्याची तयारी कर आणि त्याला जाऊन युद्धासाठी तयारी कर असं सांग. तेवढ्यात सुग्रीव गेलेला आहे. वाली महाराजा वाली म्हणला मी कशाला आलंय अजून डबल. हे पहिलंच माझ्या हातातून याला मी जिवंत सोडलंय आता हे काय मेल्याशिवाय राहणार नाही कशाला आलंय म्हणून वाली बाहेर आ जाओ. मग वाली बाहेर आला. दोघांचं गणगोर युद्ध चालू आहे. प्रभू रामचंद्र इकडे थांबलेले दादा. युद्ध त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. वाली आणि सुग्रीवाचं असं गद्याने युद्ध चालू आहे. दोघं भाऊ सोबत युद्ध करायला लागले आणि वालीनं काय केलेलं सुग्रीवाला गद्यानं मारलेले आणि शेवटचा गद्दा बाप्पा डोक्यात मारला. नुसतं असं आता काय करणार आहे मग शेवटचा गद्दा धन मारला की तुम्ही बस 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 असंच करायचं आता. इथून पुढचं लय असं त्या दोरीवर कसरत आहे. ती पोरगी नसती का मुलगी एक दोरीवर जात अशी पलीकड दोरीवर काय म्हणायचं आता हे कथा करणं बी सोपं नाही ना बाप्पा. वाजवणं तरी सोपं आहे का बाप्पाच्या मागं लय याप आहे तरी बाप्पा एवढं इतका वेळ देऊन करायला लागले हेच मोठं भाग्य आहे. दोघांचं युद्ध झालं त्या ठिकाणी कसं तरी सुग्रीव प्राण वाचून आला. बिभीषण आलेले राम राम करत घरातून. तेवढ्यात भेट झालेली एकमेकाची ओळख झालेली आहे परिचय झाला. त्यावेळेस हनुमंतराया म्हणले आता आपण भाऊ. बिभीषणा मला आईचा पत्ता सांग आणि उद्याच्याला मी तुला 5 वाजेपर्यंत तुझा बाप दाखवून देतो. बिभीषणानं सांगितलं हनुमंतरायाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. असं असं जायचं अशा अशा ठिकाणाहून ह्या मार्गावरून आणि हनुमंतराया निघालेले
एक छोटस रूप घेतलेलं आहे आणि जी सीता आईसाहेब ज्या झाडाखाली बसलेले आहेत ना त्या झाडावर दाट पाल्यामध्ये हनुमंतराय जाऊन बसले वरी छोट रूप घेऊन आणि तेवढ्यात राजा रावण आलेला आहे आणि सोबत मंडवदरी आहे। ए स्वमुखी मंडवदरी को तेरी दासी बनाऊंगा मैं। तेवढ्यात जानकी मातानं वर पाहिलं आणि काय म्हणली सीता, कमल तो सूर्य से खिलता है आग से नहीं, मैं कमल हूं और मेरे राम सूरज है, तू आग है आग। त्यावेळेस राग आला राजा रावणाला, तलवार काढली आणि मारायला धावल्याबरोबर मंडवदरी म्हणले, हे राजा तुम्हाला शोभत नाही एखाद्या स्त्रीची हत्या करायला, म्यान करा, म्यान तलवार म्यान। आणि ती तलवार म्यान केली आणि सांगितलं राक्षसींना हिला त्रास द्या। त्रास द्यायला चालू केल्याबरोबर महाराज तिथं एक राक्षसीन होती, कोण, त्रिजटा नावाची। तिनं सांगितले बाजूला सारखा बाजूला, आता रावणाचं काही खरं नाही, इथं वंशाला दिवा राहणार नाही, तुम्ही तिला त्रास करू नका। तेवढ्यात म्हणली सीता आई साहेब म्हणल्या, त्रिजटा अगं लंकेमध्ये कुठं अग्नी जर असेल तर दे, मी पिटून घेते स्वतः। त्रिजटा म्हणली त्याचा तर सुकाळ आहे, अग्नी तर नाही। वरून मारुतराय म्हणायला लागले, हनुमंतराय माते थोडं थांब, आता सुकाळ नाही, सगळा सुकाळच करून टाकतो अग्नीचा। आणि जानकी मातेने पुढे वंजळ केली आणि वरी आकाशातल्या चांदण्यांना म्हणले, आकाशातल्या चांदण्यानो तुम्ही माझ्या हातात पडा, मी तुमच्या द्वारा मी मला पेटून घेईन। तेवढ्यात दादा वरून हनुमंतरायाने अंगठी टाकली हातामध्ये, वंजळीमध्ये पाहिलं तर माझ्या स्वामीची अंगठी, माझ्या प्रभूची अंगठी आहे। कुणी आणली, कोण आहे तो अंगठी आणणारा, कोण आहे, कुणी आणली अंगठी महाराज, समोर काय येत नाही। दादा तेवढ्यात हनुमंतराय पुढे आलेले, जय श्रीराम, जय श्रीराम। एवढं वानराचं पिलू समोर दिसायला लागलं जानकी माताला। म्हणजे कोण, मी रामाचा भक्त हनुमान। हनुमान, अरे तुला येताना कुणी तर कुठल्या राक्षसाला तर पाहिलं नाही। हनुमंतरायाला वाटलं, सीता आई साहेबाला वाटतंय मी म्हणजे काहीतरी मला समजायला लागली आहे, म्हणून हनुमंतरायानं असं 11 रूप घेतलं पर्वता एवढं। सीता आई साहेब म्हणले, हनुमान छोटे हो जाओ, छोटे हो जाओ, छोटे हो जाओ। मग हनुमंतराया लहान झाले। दादा लहान झाल्यावर हनुमंतराय म्हणले, मा मला काही इथं खायला मिळेल का, फळ काही? त्यावेळेस रस्त्यामध्ये काही खाल्लं नाही हनुमान। हा माय रस्त्यामध्ये काही खाल्लं नाही, कोणी खाऊ घालणारं मिळालं नाही, सगळे खाणारेच होते। आई संसारात बी विचार करा, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर निघतो ना सगळे खाणारेच आहेत, कोण खाऊ घालणार आहे का या संसारात? हा खाणारेच आहेत ना। कुणीतरी पैसे, संपत्ती, धन, प्रतिष्ठा, कीर्ती, नाव याच्यासाठी सगळे भुकेजलेले दादा या कलियुगामध्ये। तुम्ही बघा, आपण घर सोडल्यावर आपल्याला कोणीच खाऊ घालणारा मिळणार नाही, सगळे कोण मिळणार, खाणारेच मिळणार। तसं कोई खिलाने वाला नहीं मिला माँ, सब खाने वाले मिले। मग सांगितलं, तू खाली पडलेले फळ खा त्या बागेमधले। हनुमंतराया गेले तिथं तर खाली पडलेलं फळ दिसना, म्हणून एक झाड उपटिलं, खाली आदळलं आणि पुन्हा फळ खायला चालू केलं। पुन्हा दुसरं झाड उपटिलं, पुन्हा खाली आदळलं। झाडच का उपटिले दादा? बघा, जे भक्तीच्या आणि भक्ताच्या मध्ये येणारं झाड, हिरण्यकश्यप प्रल्हादानं टाकलं बाजूला, काय भरताना काही टाकली बाजूला, आणि बिभीषणानं रावण हे झाड टाकलं बाजूला। कशाच्या आड येणार? भक्तीच्या आड येणारं झाड महाराज। आणि त्या ठिकाणी
हनुमंतरायाला वाटलं आता एवढे मी झाडं खाल्लेत, फळं खाल्लेत, ही इथले राक्षस कुणीच कसं काय बोलणार का, हे फुकटची पगार घेत का काय. म्हणून हनुमंतरायाने काय केले, एक झाड उचललं तीच त्या राक्षसाच्या अंगावर. काही राक्षस गद्यानं मारले, काही राक्षस समुद्रात फेकून दिली. कोण? सगळे राक्षस. डिस्टर्ब होतोय ना, लय भानगडी असते, संगीत सोपं नाही. चला, काही राक्षस समुद्रात टाकले, काही राक्षस गद्यानं मारले, सगळे राक्षस चेंदा मेंदा केले. काही राक्षस म्हणाले, आणि जसे राक्षस, ए बाबा हमें क्यों मार रहे हो, हम बीबी बच्चे वाले हैं, हमें मत मारो, हमें मत मारो, असे म्हणायला लागले. काय आता वाजूच नका कुणीच, थांबा, आणि एकदाच वाजवायचं मी म्हणजे. हो ना, ते राक्षस म्हणायला लागले, बाबा ए गदेवाले बाबा, हम बीबी बच्चे वाले हैं, हमें मत मारना, हमें मत मारना, तुम जो बोलोगे हम वो करेंगे. काय मग हनुमंतराय काय सांगतात, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला लागले. कोणते राक्षस? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, असे राक्षस पुढे बसलेले हनुमंतरायाचे. हनुमंतराय असे. तेवढ्यात एक राक्षस उठलं आणि ते पळून गेलं हनुमंतरायाच्या पाठीमागून. लंकेश मालिक, लंकेश सरकार, काय झालं? वो बंदर आया है और पूरी हमारी अशोका के पेड़ काट दिए है उसने, और वो हमारे से दुश्मन का नाम लेने को बोलता है. नहीं लिया दुश्मन का नाम तो गद्दे से मारता है, इसलिए लेना पड़ता है. दुश्मन का नाम लेने को बोलता है. तेवढ्यात हा राजा रावणाने फोन लावला. अक्षय, अक्षय म्हणजे राजा रावणाचा मुलगा. अक्षय निघालेला आहे दादा युद्धासाठी, आणि त्याच्या माग अनेक राक्षस निघालेले आहेत. हनुमंतराया बागेमध्ये तर अक्षय बाहेर आहे. बाग कोणाची आहे? अक्षयची. मध्ये बागेत कोण आहे? हनुमंतराया. अक्षय कुठं बाहेर आहे? अक्षय आलाय बंदर. हनुमंतराया म्हणले आ जाओ अंदर. मग महाराज युद्ध दोघांचं लागलं. बाप्पा एका गद्यामध्येच अक्षयचा. वा वा, बाप्पा कडविले हात उठी. अक्षय मारला दादा. पुन्हा राक्षसाला मारायला चालू केलं. ए बाबा हम बीबी बच्चे वाले हैं, हमने क्या बिगाड़ा है? ए गद्दे वाले बाबा, हमने क्या बिगाड़ा है आपका? हमें मत मारो, हमें मत मारो. मग बोलो श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. तेवढ्यात अशी राक्षस समोर बसलेले आणि हनुमंतराय गदा घेऊन. दोघ जण राक्षस गेले. कुठं? लंकेश सरकार मालिक, लंकेश सरकार मालिक. क्या हुआ? अक्षय का क्षय हुआ. अक्षय का क्षय हुआ तो तुम क्या कर रहे थे? हम भजन कर रहे थे, भजन. रावण म्हणला अरे हो,
माझं खातान भजन रामाचं करता। त्यावेळेस म्हणले बाबा वो गद्देवाला बाबा मानता नहीं, वो गद्देवाला हमारे से दुश्मन का नाम लेने को बोलता है और नहीं घेतलं तो गद्दे से मारता है। इसलिए श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। इंद्रजीत बाबा क्यों चिंता करते हो? इंद्राला जिंकणारा हा मुलगा तुमचा जिवंत आहे। इंद्रजित निघालेला आहे युद्धासाठी दादा। आणि इंद्रजित आल्यावर हनुमंतराया म्हणले आता केसरी पहिलवान आला केसरी, आता याच्या सोबत कुस्ती खेळायला आनंद येईल दादा। आणि त्या ठिकाणी युद्धाला प्रारंभ झालेला आहे इंद्रजिताचा आणि हनुमंतरायाचा। एकमेकाला गद्यानं मारू लागलेत। हनुमंतरायाने एवढं इंद्रजिताला गद्यानं मारलं, इंद्रजित जे पळाला त्या आकाशाच्या फळीमध्ये लपला जाऊन तिथून बाण सोडायला लागला हनुमंतरायावर, कुणावर मारण्यासाठी हनुमंतरायाला। पण दादा वरजा ऐसे शरीर, कसं शरीर होतं हनुमंतरायाचं? बाण लागत नव्हतं हनुमंतरायाला, काय लागत नव्हता। तेवढ्यात लपला आणि राक्षसाला हनुमंतरायाने विचारले तुम्हारा मालिक काय? हमें मालूम नहीं हनुमान, आम्हाला माहित नाही। मग चलो बोलो श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। बंद करो आणि चले जाओ। तिथलं चाललंय बाप्पा। ते इंद्रजित त्यांना म्हणला ना बंद करू, कोण ते राक्षस नाव घ्यायलेत ना रामाचं भजन करायला लागले। कुठं बरं तिथं भजन आपण पिंपळ गावामध्ये जसं महाराज हे ते सगळं नियोजन केलंय का सप्त्याला, तसं बाप्पा तिथं कुठला महाराज आणायची गरज नाही, काय नाही काय नाही, सगळं राक्षसाकडूनच करून घ्यायलाय हनुमंतराय। श्रीराम जय राम जय जय राम, काय सप्ताच कोणाकडून? राक्षसाकडून। तेवढ्यात इंद्रजितानं काय केलेलं आहे? ब्रह्मपास सोडलेला आहे। मग ब्रह्मपासाचा अपमान होऊ नाही म्हणून हनुमंतरायाने काय केलेलं आहे? स्वतःला बांधून घेतलेलं आहे ब्रह्मपासामध्ये। आणि हनुमंतरायाला दादा त्या राक्षसाने असं उचललं, कसं ते एमएससीबीचा पोल उचलतात ना आपल्या शेतामध्ये दोन्हीकडून असे दाव धरून लावून, तसं हनुमंतरायाला उचललं दोन्हीकडून। हनुमंतरायाचे डोळे झाकलेले होते दादा आणि डोळे उघडले। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय बाप्पा नंबर 1 जमिलो। वा बाप्पासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज। वा आंदयत आणि ही कला भगवंतानंच त्यांना दिलेली आहे। खरोखरच अभिनंदन बाप्पाचं करावं तेवढं कमी आहे। आणि हात असा गोड आहे की ते कसं आहे, जे त्याच्यातले पारखीवान आहेत त्यांच्याच लक्षात येतं, इतका गोड हात आहे, इतकी तयारी त्यांची। मग महाराज हनुमंतरायाला नेहलेलं आहे, महालामध्ये नेहलेलं आहे राजा रावणाच्या समोर। तेवढ्यात राजा रावण उंच आसनावर बसलेला सिंहासनावर दिसला। हनुमंतरायाने स्वतःच्या शेपटीचं आसन केलंय आणि राजा रावणाने विचारलं कोण? हनुमान। किसके बल पर आया है? राम के। तेरा मालिक कौन है? प्रभु श्री राम। तूने फल का है? भूख लगी थी और पूरे पेड़ उजाड़ डाले, ये मेरी आदत है। लंकेश ये मुझे बताओ तुमने यहाँ मुझे क्यों लाया? त्यावेळेस राजा रावण म्हणला हे जास्तच बोलायला लागले, याला द्या म्हणजे समुद्रात फेकून, ये बंदर को फेक दो समुद्र में। तेवढ्यात विभीषण आले, महाराज दूध को कुछ ऐसे मारना नहीं चाहिए, दूताला मारलं नाही पाहिजे, काहीतरी सजा दिली पाहिजे काय, म्हणून शेपूट पेटवा म्हणले। काय हनुमंतरायास? महाराज सगळे लंकेतून कपडे आले, सगळ्या
बिभीषणाच्या घरातून कपडा आला नाही दादा. शेपूट एवढं लांबायला लागलं, शेवटी सगळे कपडे संपले. म्हणले सीता आई साहेबाच्या आणा, मग शेपूट आकडलं हनुमंतरायाने. आणि दादा ते शेपूट काय पेटाना भरत महाराज. मग हनुमंतराया म्हणले हे शेपूट पेटवण्यासाठी जो इकडला जो राजा आहे ना उत्तराधिकारी, त्याच्याच हातानं उद्घाटन केलं पाहिजे, तेव्हा पेटल. मग ते हनुमंतरायाने काय केलं, राजा रावण पेटवायला आला, ते शेपूट असं केलं, असं पिटविलं की इकडून बी गालाला लावलं शेपूटने, इकडून बी. म्हणजे बिना मेहनतीचीच राजा रावणाची काय झाली. हनुमंत महाबळी बिना पैशाची बिना मेहनतीची राजा रावणाची दाढी जाळली महाराज. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. दादा इथून जे उड्डाण मारले हनुमंतरायांनी, ह्या घरावर त्या घरावर सगळे घरच पेटूत चालले हनुमंतराय लंकेची. तिथले गाडव सुद्धा लाता देव पळायला लागले. कुठले लंकेमधले, कुठं पळाव ते गाडवाले बी कळाना दादा. सगळे घर पेटवले, फक्त एक घर सोडलं, कुणाचं, बिभीषणाचं, ते पेटवलं नाही. आणि तेवढ्यात राजा रावणाला कोणीतरी सांगितलं, लंकेश महाराज वो बंदरपुरा गाव जला रहा है. तेवढ्यात हनुमंतरायाने काय केलं, आपलं राजा रावणानं फोन लावला. कुणाला, जे अग्निशामक नाही का डिपार्टमेंट, वरुण देवाला. अरे ये बंदरपुरा लंका जला रहा है, उसको बुझाओ. वरुण देवाने वरून काय केलं, पाऊस चालू केला, पाऊस. तेवढ्यात हनुमंतरायाने पाठीमागे बघितलं, हे वरुणा, अरे तुम्ही बंदीखान्यामध्ये आहेत, तुम्हाला सोडवण्यासाठी आम्ही हे करायला लागलो, तर तू पाणी टाकायला लागला, मी पेटवतोय, तू पाण्याने इजवतोय, तुझ्याकडे बघू काय. तेवढ्यात म्हणले वरुण देव, हनुमान, पाणी टाकल्यावर आग्नी विजते का बळकती, विजते का नाही. पण हे कसं झालंय, हो म्हणले हनुमान, डबल बळकलंय. वरुण देव म्हणले पाणी नाही, पेट्रोल राहो, पेट्रोल टाकायलो, पेट्रोल. त्या राजा रावणाला बी वाटावा की हे वरुण देव ड्युटी करायले त्याची. मग महाराज सगळी लंका जाळली आणि उड्डाण घेऊन सीता आई साहेबाकडे हनुमंतराय आले. विचारला आईने, हनुमान, अरे पूरा लंका जल रही, क्या बात है. कुछ नहीं माँ, ये सप्ताह चालू है, अखंड हरिनाम सप्ताह है, इसलिए दिखाई दे रहा. हनुमान 6 महीने हो गए मैं यहाँ हूँ, 6 महिन्यापासून. इथून मागा असा सप्ताह झाला नाही, तो आल्यापासूनच सप्ताह चालू झाला आहे. सगळी लंका जाळली महाराज, कुणी, हनुमंतरायाने. आणि जानकी माता म्हणते, हनुमान, माझे स्वामी कसे आहेत, माझा लक्ष्मण कसा आहे, विचारते दादा. कोण, जानकी आई साहेब हनुमंतरायाला. कपिंद्रा सुखी आहे का, षडगुण तनोहारा. कपिंद्रा सुखी आहे का, षडगुण तनोहारा. कपिंद्रा सुखी आहे का, षडगुण तनोहारा. कपिंद्रा सुखी
हनुमंता, मी जर त्या लक्ष्मण भाऊजीला छळलं नसतं ना तर हा मला परिणाम भोगायची वेळ आली नसती. लक्ष्मणाचं जर ऐकलं असतं तर मला या राजा रावणाच्या बंदीखान्यामध्ये राहण्याची वेळ आली नसती. हे कपिंद्रा, लक्ष्मण भाऊजींना मी छळिले, त्याचा हा परिणाम काय? लक्ष्मणाचं ऐकलं नाही म्हणून हे परिणाम मला भोगायचे आले. आणि त्या सोन्याच्या हरणाचा मी काय केला? हट्ट धरला. कोणता हट्ट? स्वर्ण मृग हट्ट धरिला, दुरावले श्रीराम, हे राम श्रीराम. आणि त्या ठिकाणी महाराज चुडामणी दिलेला आहे साहेबांनी. हनुमान चुडामणी घेऊन निघालेले हनुमान आणि सीताई साहेबाला सांगतात, माँ चिंता मत करो माँ, कल तक इस लंका में दिया जलाने के लिए कोई नहीं बचेगा. मला प्रभूची आज्ञा नाही तर लंकेसहित उचलून गेलो असतो. आई हनुमंतरायाची ताकद आहे दादा ती. आणि हनुमंतराया उड्डाण घेतलेली आणि आकाश मार्गाने दिसलेले हनुमंतराया कुणाला नळनीळ जांबुवंताला दिसलेले. तो देखो हमारा हनुमान आया है, हनुमान बोलिए बोल सोत हनुमान महाराज की जय. आणि सगळे त्या हनुमंतरायासोबत प्रभू रामचंद्राकडे आलेले. आजची कथा इथंच विराम घेते. चला, आरतीचे यजमान यांनी ताबडतोब आपापली आरती घेऊन यायचंय. चला. प्रभु जय श्री रघुनाथ.